आंदोलकांनी सरकारमध्ये काही चर्चेची शक्यता आणि त्या संदर्भात काही पावलं मंडळ या दोघांमध्ये एक सकारात्मक चर्चा व्हावी आणि सकारात्मक चर्चेमधून या गणेशोत्सव काळामध्ये सणासुदीच्या काळामधलं आंदोलन हे काही कुठेतरी तोडगा निघावं या संदर्भात तुम्ही काय वैयक्तिक निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे. ती समिती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विचार करते आहे, त्याच्यानंतर चर्चा देखील करेल. जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न करू. वेगवेगळ्या लेवलवर ही चर्चा होत असते. त्यामुळे आणि यापूर्वीही चर्चा एक प्रकारे कमिटीने सुरूच केलेली आहे, कारण मागण्यांवर कमिटीची एक बैठक देखील झालेली आहे आणि मग त्यातनं कमिटीने वेगवेगळे म्हणजे त्या मागण्यांच्या संदर्भात कायदेशीर पोझिशन काय आहे. आता शिंदे समिती आहे, शिंदे समितीचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे. शिंदे समितीला ऑलरेडी एक्सटेन्शन देण्याचा ठराव देखील या कमिटीने घेतलेला आहे. त्यामुळे असं नाही आहे की कमिटी काही करत नाही, कमिटी करतेच आहे. ही एम्पावर्ड कमिटी आहे. या कमिटीला शासनाचे सगळे अधिकार आहेत. ही कॅबिनेटची कमिटी आहे. कॅबिनेटच्या सब कमिटीला कॅबिनेट पुढे जावं लागत नाही. कॅबिनेटची सब कमिटी ज्यावेळेस एखादा निर्णय करते त्यावेळेस तो कॅबिनेटचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. अशा प्रकारची एम्पावर्ड कमिटी आपण तयार केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यातनं जो काही तोडगा काढायचा तो आपण काढू. मात्र कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही. त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये. टोकाची भूमिका घेतली जाते. असं आहे की शेवटी चर्चेतनं मार्ग निघेल ना, चर्चेतनंच मार्ग निघत असतो. मला असं वाटतं की त्यांनाही माहिती आहे कायदे आहेत, व्यवस्था आहेत, समित्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात असं नाही आहे, पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो. आता मागच्या काळामध्ये आपण 10% रिझर्वेशन दिलं. आज अशी परिस्थिती नाही आहे. 10% आरक्षण लागू आहे. त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे, भरती चालली आहे. त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही. कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे. त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे, ते ऑलरेडी आहेच. मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेत आहेत त्या माझं आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका. भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या. ठाम भूमिका घेताना दिसत नाही. आम्ही तर बोललोच होतो, याचंही करा आणि त्याचंही करा, अशा प्रकारची भूमिका नको. जे कायदेशीर आहेत ती कायदेशीर भूमिका घ्या ना. तुमची भूमिका सांगा काय कायदेशीर भूमिका आहे. या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत, कारण त्यांना समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा वास येतो. आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही. आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत. आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून आलं कारण आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेलं आहे. सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागेल. सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे ॲस्पिरेशन्स जे आहेत ते ॲस्पिरेशन्स कसे पूर्ण करता येतील हे आम्हाला प्रयत्न करायचा आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी जरी जरांगे पाटील करत असले, काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल किंवा शरद पवार गट असेल, ते मात्र यावरती ठाम भूमिका घेत नाही. सरकारने निर्णय घ्यावा असं उत्तर द्यावे. म्हणूनच मी मागतो, कारण या सगळ्या लोकांनी मागच्या काळामध्ये याच्या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठकीत ठराव करून सह्या केलेल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी सह्या केलेल्या, त्यांचं पत्र आहे, पब्लिक डोमेनमध्ये पत्र आहे. त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे ही त्या पत्रातनं बाहेर आलेली आहे. म्हणून मी म्हटलं की आता सोयीची भूमिका घेणं आणि लोकांची दिशाभूल करणं हे बंद केलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे कसं नीट ठेवता येईल, आपली सामाजिक वीण ही कशी नीट ठेवता येईल, हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. पाऊस देखील आहे तो सुरू झालेला आहे मुंबईमध्ये, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन नाही, पण मला असं वाटतं की काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको वगैरे केला, पण पोलिसांनी बोलल्यानंतर रस्ता त्यांनी रिकामाही केला. देखिए, सबसे पहले तो मैं आपको बताना चाहता हूं कि महाराष्ट्र में आज हम लोगों ने 17 एमओयू साइन किए हैं. करीब 34,000 करोड़ के एमओयूज है.
इसमें करीब 33,000 न्यू एम्प्लॉयमेंट जनरेट हो रही है। ये नासिक विभाग में नासिक है, अहिल्यानगर है, नंदुरबार है, यहाँ पर एमओयूज है। पुणे विभाग में पुणे में एमओयूज हुए हैं, विदर्भ में नागपुर है, चंद्रपुर है, गढ़चिरौली है, और हमारे रायगढ़ में भी एमओयूज यहाँ पर साइन हुए हैं। और इसके कारण बड़े पैमाने पर एम्प्लॉयमेंट आएगी। ये ईवी में है, बस में, ईवी बस में, ईवी ट्रक में, सोलर मॉड्यूल में, डिफेंस मैन्युफैक्चरिंग में, जीसीसी में, यानी हर प्रकार के एमओयूज ये आज हुए हैं और बहुत क्रेडिबल ऐसी इंस्टीट्यूशंस के साथ हुए हैं। और मैं ऐसा मानता हूं कि एक प्रकार से महाराष्ट्र में ईज ऑफ डूइंग बिजनेस का जो काम हम कर रहे हैं उसके ऊपर लोगों ने विश्वास जताया। उद्धव ठाकरे का कहना है कि मराठाओं के कंधों पर बंदूक रखकर कौन गोलियां चला रहा है ये खुद मुख्यमंत्री ढूंढ कर निकाले। देखिए, उद्धव ठाकरे जी के सरकार के कार्यकाल में मराठा समाज के लिए किया हुआ एक काम वो दिखाए, उसके बाद बोले। सर